नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे जुलै 2025 करिता सभा क्रमांक 2 साठी लेखन कसे करावे आणि विषय कोणते घ्यावे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या विद्यार्थी सुरक्षा किंवा भौतिक सुविधा विकसन समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी 12 जुलै 2025ला मी ही सभा घेतलेली आहे, म्हणून ती तारीख या ठिकाणी मी टाकून घेत आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 12 जुलै 2025 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना आपणास करून घ्यायची आहे. पहिला विषय या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. दुसरी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. या ठिकाणी दुसरा विषय घेतलेला आहे शाळेच्या परिसरात सुरक्षेच्या उपाययोजना. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. दुसरी सभा आणि दुसरा विषय आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेच्या परिसरात प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे समितीने एकमताने ठरवले की पुढील सुरक्षा उपाय तातडीने अंमलात आणण्यात यावेत. शाळेच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात यावी. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांसाठी ओळखपत्र म्हणजेच ID कार्ड सक्तीची करण्यात यावी. बाहेरील व्यक्तीच्या प्रवेशासाठी व्हिजिटर रजिस्टर ठेवण्यात यावे व त्यावर नोंद अनिवार्य करावी. संपूर्ण परिसरात सुरक्षा सूचना फलक लावण्यात यावेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही केवळ एक जबाबदारी नव्हे तर ती शाळेची प्राथमिकता असली पाहिजे. योग्य नियोजन, यंत्रणा आणि पालक शाळा सहकार्याने सुरक्षिततेचे सर्वोत्तम वातावरण निर्माण करता येते, असे आजच्या या विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. तिसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012चा जो कायदा आहे त्याचे मार्गदर्शन करणे. फार महत्त्वाचा असा हा या समितीमधला विषय आहे. 3 नंबरचा राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णय, परिपत्रकान्वये, मार्गदर्शक सूचना व दिनांक 26/8/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये माननीय सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने केलेल्या शिफारसी विचारात घेऊन शासनाने 13/5/2025चा शासन निर्णय तसेच संचालनालयाने दिनांक 21/5/2025 व दिनांक 25/6/2025च्या पत्रान्वये राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना संदर्भात खालील विषयांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व समावेशक सूचना निर्गमित केल्या आहेत. आजच्या या बैठकीत दिनांक 11/7/25च्या पत्राचे वाचन करण्यात आले. काय आहे पोक्सो कायदा म्हणजेच पोक्सो ॲक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट 2012. भारत सरकारने बालकांना 18 वर्षाखालील सर्व व्यक्तींना लैंगिक अत्याचार, शोषण व अश्लील वर्तनापासून संरक्षण देण्यासाठी लागू केलेला एक विशेष कायदा आहे. कायद्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? बालकांवर होणाऱ्या लैंगिक गुन्ह्यांना प्रतिबंध करणे, पीडित बालकांना न्याय देणे व त्यांचा सन्मानाचे रक्षण करणे. शाळा, पालक, शिक्षक व समाजात जागरूकता वाढवणे. तसेच काय काय गुन्हे यामध्ये येतात? लैंगिक शोषण म्हणजेच
सेक्शुअल हॅरेसमेंट, मोलेस्टेशन, अश्लील स्पर्श किंवा बोलणे यामध्ये येत असतात. अश्लील चित्रफित दाखवणे, शारीरिक व लैंगिक अत्याचार, धमकावणे आणि फसवणे तसेच पोक्सो कायद्यानुसार दोषी आढळल्यास शिक्षेचा कालावधी 3 वर्षापासून जन्मठेपेपर्यंत असू शकतो. गंभीर प्रकरणात फाशीची शिक्षा देखील शक्य आहे. या सर्व विषयावर चर्चा करण्यात आली आणि महिन्याच्या शेवटी लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायद्याचे मार्गदर्शन करणारे सत्र आयोजन करण्याचे ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी हा मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 4 पोक्सो, जो आपण आता कायद्याची माहिती घेतली. ई बॉक्स व चिराग ॲप बद्दल माहिती देणे, कार्यशाळेचे आयोजन करणे. फार महत्त्वाचा असा विषय आहे. 4 नंबरचा, शाळेत पोक्सो ॲक्टची माहिती देणे, ई बॉक्स व चिराग ॲपबद्दल माहिती देणे व कार्यशाळा आयोजित करणे या विषयावर संपूर्ण योजना, उद्दिष्टे व रूपरेषा आजच्या बैठकीत ठरवण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना पोक्सो कायद्याची मूलभूत माहिती देणे, बालक लैंगिक शोषणाविषयी जागरूकता वाढवणे, ई बॉक्स व चिराग ॲप यांचा वापर करून तक्रारी कशा नोंदवायच्या हे समजावून सांगणे, विश्वासू वातावरण तयार करणे व योग्य वर्तनाबाबत संवाद. यामध्ये ई बॉक्समध्ये आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजेच NCPCR कडून चालवलेली ऑनलाईन तक्रार प्रणाली. यामध्ये वेबसाईटबद्दल माहिती देणे, विद्यार्थी कोणतीही तक्रार गोपनीयपणे नोंदवू शकतात याबाबत मार्गदर्शन करणे. तसंच चिराग ॲपबद्दल महाराष्ट्र सरकारचे अधिकृत ॲप म्हणजेच चिराग ॲप म्हणजेच काय, चिल्ड्रन्स हेल्पलाईन इन्फॉर्मेशन रिपोर्टिंग अँड असिस्टन्स फॉर ग्रेव्हियन्स, बाल सुरक्षा तक्रारी नोंदवण्यासाठी व मार्गदर्शन मिळवण्यासाठी उपयुक्त असं हे ॲप आहे. अँड्रॉइडवर उपलब्ध. याबद्दल प्रात्यक्षिक देखील द्यावायचे आजच्या सभेमध्ये ठरवण्यात आले. या पद्धतीने कार्यशाळेच्या आयोजनाबाबत नियोजन देखील करण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 5 आरोग्य तपासणी व वैद्यकीय सुविधाबाबत. विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य हे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी नियमित आरोग्य तपासणी व तातडीच्या वैद्यकीय सुविधांची व्यवस्था असणे आवश्यक आहे. या संदर्भात समितीने पुढील प्रमाणे ठराव केला आहे. वार्षिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणे. यामध्ये शाळेत दरवर्षी किमान एकदा सर्व विद्यार्थ्यांची सर्वसाधारण वैद्यकीय तपासणी म्हणजेच डोळे, कान, त्वचा, दात, वजन, उंची, हिमोग्लोबिन इत्यादी तपासणी करण्यासाठी आयोजित करण्यात यावी. यासाठी स्थानिक आरोग्य केंद्र, तालुका रुग्णालय किंवा खाजगी डॉक्टरांचे सहकार्य घेण्यात यावे. शाळेत एक अद्ययावत फर्स्ट एड बॉक्स कायमस्वरूपी उपलब्ध ठेवण्यात यावा. एका शिक्षकास प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण देण्यात यावे. जवळचा दवाखान्याची संपर्क यादी म्हणजेच फोन नंबरसह तयार करून शाळेतील कार्यालयात व शिक्षक खोलीत लावण्यात यावी. विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळी स्वच्छता मुलींसाठी आणि आरोग्यविषयक माहिती यासाठी जागरूकता सत्र आयोजित करण्यात यावी. वरील सर्व उपाययोजनांसाठी शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून सहकार्य घेण्यात यावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले व हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 6 कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेत कार्यरत असलेल्या सर्व कर्मचारी वर्गाची पार्श्वभूमी स्पष्ट असणे आवश्यक आहे. यामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वाहन चालक, सफाई कामगार, शाळेतील स्वयंपाकी, विद्यार्थ्यांशी संपर्कात येणारे इतर कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यामुळे चारित्र्य पडताळणी करून घेण्याबाबत ठराव घेण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी म्हणजेच पोलीस व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात यावे. पालक व समाजात विश्वास निर्माण करण्यासाठी यासंबंधी माहिती शाळेच्या सूचना फलकावर लावणे. वरील ठरावाची अंमलबजावणी शाळा प्रशासन,
व्यवस्थापन समिती व स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या समन्वयाने करण्यात या असे सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे। पुढील विषय आहे विषय क्रमांक 7 भौतिक सुविधा सुधारणा। शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व शैक्षणिक दृष्टिकोनातून पोषक वातावरण उपलब्ध होण्यासाठी शाळेतील भौतिक सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असतात। सद्यस्थितीत शाळेतील काही सुविधा ज्या जीर्ण, अपुरी किंवा विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने असमर्थ असल्याने त्यांचे तातडीने नूतनीकरण किंवा विस्तार करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने समितीने पुढील प्रमाणे ठराव केला आहे। वर्गखोल्या व शैक्षणिक खोल्यांची सुधारणा व डागडुजी करणे, शौचालय व स्वच्छता व्यवस्था सुधारणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा सुधारणे, मोडकळीस आलेले फर्निचर बदलणे किंवा दुरुस्त करणे, क्रीडांगण व मैदानी सुविधा विकास, बागकाम, झाडे लावणे, स्वच्छता मोहीम, कंपाऊंडची दुरुस्ती, कुंपण करणे वरील सुधारणा पूर्ण करण्यासाठी शाळेच्या निधीतून किंवा लोकवर्गणीतून तसेच शासकीय स्रोतांकडून आवश्यक निधी मिळवून कार्यवाही करण्यात यावी असे यावेळी ठरवण्यात आले व अंमलबजावणीसाठी जबाबदार समिती निश्चित करून कार्य सुरू करण्यात यावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले व हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे। सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे। आपणास 1-2 विषय आवश्यक वाटत असेल अजून टाकू शकतो। या ठिकाणी शेवटचा विषय घेतला आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय। ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले। अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले। या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य टाकून घ्यायचे आहे, बदनाम आणि स्वाक्षरी करून घ्यायची आहे। या पद्धतीने मित्रांनो आपणास विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती याचे प्रोसिडिंग लेखन करता येणार आहे। आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आपणास जर PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे त्यावरून आपण हे मिळवू शकता। धन्यवाद मित्रांनो।